मित्रांनो, आज शहीद शिवराम हरी राजगुरू यांचा जन्मदिवस जयंती या निमित्ताने आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत। शहीद राजगुरू जे आहेत भगतसिंग आणि सुखदेव यांचे मित्र एकत्र हे फासावरती चढलेले आहेत। राजगुरू बद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्राचे हे सुपुत्र ज्यांनी वयाच्या 22व्या वर्षी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी जीवाची आहुती दिली। खरं तर ते लहान असताना म्हणजे बालपणातच त्यांचे वडील वारले। त्यानंतर ते वयाच्या 12व्या वर्षी वाराणसी म्हणजे आधीचं काशी जे आहे त्या ठिकाणी संस्कृतचं शिक्षण घेण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी त्यांची भेट जे क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद आहेत त्यांच्यासोबत त्यांची भेट झाली आणि तिथून ते क्रांतीच्या मार्गावरती देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या मार्गावरती आले। नंतर त्यांची भेट किंवा मैत्री जी आहे भगतसिंग असतील, सुखदेव असतील आणि इतर क्रांतिकारक त्यांच्यासोबत झाली। नंतर त्यांनी म्हणजे चंद्रशेखर आझाद आणि इतरांनी स्थापन केलेलं हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन जे आहे त्याचा ते भाग झाले। नंतर त्या संघटनेचं नाव बदलून हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच समाजवादी भारत घडवण्यासाठी त्यांचा मोठा रोल राहिलेला आहे। आणि म्हणजे आपण जर विचार केला तर भगतसिंग आणि त्यांचे सर्व साथीदार राजगुरू हे सगळेच सोशलिस्ट म्हणजे समाजवादी विचारधारेवरती चालणारे होते। आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे त्यांचे विचार समजून घेणं, भगतसिंगाचे विचार समजून घेणं आणि त्यांनी जो आपल्याला क्रांतीचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती जाणं। आपण समजा त्यांचा विचार समजून घेत असू, अभ्यास करत असू तर खरी आदरांजली जी आहे, खरं अभिवादन आपण राजगुरूला देऊ असं मला वाटतं। एवढं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।